कोकणच्या मुलामध्ये ते सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा, ज्या घाटावरच्या मुलांच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणेल मी. पण मुलींनी तरी खरोखर अभ्यास मुली भरपूर करत होत्या. मुलं थोडी जरा टंगळामंगळ करायची, पण त्यांना पण मारून मिटवून काय थँक्यू म्हणाल देवाला त्या आसबे सरांना की त्यांनी मला एक छोटीशी अपॉर्च्युनिटी दिली. हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. सध्या आपण आहे गोवाघर बीच किनाऱ्यावरती, तुम्ही बघू शकता पूर्ण. शनिवारी गणितचा पेपर झाला. त्या गुड न्यूज आहे की सगळ्यांना सगळी मुलं म्हणजे बीजगणितचा असेल किंवा भूमितीचा असेल दोन्ही पण पेपर मुलांना सगळ्यात खरोखर खूप भारी गेल्यात. जेव्हा सगळं पेपर होतील त्यानंतर आम्ही एक ट्रिप काढणार आहे. त्या ट्रिपमध्ये ती एक्सपिरियन्स सांगतील की कसं कसं काय काय होतं. मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे की कोकणच्या मुलांच्या बरोबर माझ्या 3 महिन्याचा एक्सपिरियन्स कसा होता, कोकणच्या मुलांची वागणूक कशी आहे आणि कोकणच्या मुलांच्या मध्ये काय मिसिंग पॉईंट आहे, ते 3 ते 4 पॉईंटमध्ये मी सगळं सांगण्याचा प्रयत्न करेल. तर जानेवारी 2024ला मी तिथं गेलो शिकवायला आणि शेवटचं लेक्चर आमचं होतं 14 मार्च 2024ला. एक्सपिरियन्स भारी होता आणि मी कसं फुल टाईम टीचर नव्हतो त्यामुळं मला जास्त मुलांसोबत वेळ स्पेंड करता येत नव्हता. आणि संध्याकाळी लेक्चर असायचं मी डायरेक्ट इथून निघायचं. कमीत कमी मला 15 मिनिटं गाडीवरून जायला लागायची तिथून, म्हणून मी बरोबर त्या टायमाला निघायचो इथून. म्हणजे ऑफिसवरनं यायचं, जेवायचं, कधी कधी जेवायला पण मिळत नव्हतं. हे खरोखर खूप मोठा पॉईंट होता. सबसे पहले घबराना नाही. पण कसं आहे त्या मुलांच्यासाठी एवढं काय वाटत नव्हतं. कधी कधी मी सकाळी नाश्ता करायचा आणि मग नाश्ता करूनच जायचं डायरेक्ट. पण खरोखर म्हणजे त्या मुलांना शिकवत होतं त्यामुळे मला काय एवढं वाटलं नाही. तुम्ही बघितलं तर तब्येत पण माझी कमी झाल्या या 2 महिन्यामध्ये. त्यानंतर 2 तास लेक्चर असायचं, म्हणजे रोज 2 तास असायचं. मात्र एक दिवस संडेला पण ऑफ नव्हता, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. एक दिवस संडेला पण ऑफ नव्हता. खरं म्हणजे मला तरी मुलांना मारायला आवडत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मुलं सांगत होती काल की पहिला आठवडाभर आम्हाला वाटलं नव्हतं की सर तुम्ही शांत आहे असं वाटत होतं, त्यानंतर तुम्ही मारायला सुरुवात केली त्यामुळे आम्हाला भीती वाटायली असं. त्यामुळे आम्ही थोडा अभ्यास केला. ते आमचे प्रिन्सिपल होते कोल्हापूरचे, त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही जर मारलं नाही मुलांना, म्हणजे शिक्षा वगैरे केली नाही तर मुलं खरोखर तुम्हाला सिरियसली घेणार नाहीत आणि काय अभ्यास वगैरे करणार नाहीत. आणि तसंच घडलं. जवळजवळ पहिल्या आठवड्याभर मी त्यांना एकदम मायने सांगत की बाळानो करा, पण ती काय तयार नव्हती मुलं. मग मी पण थोडी काठी घेतली आणि मग थोड्या प्रमाणात मारायला चालू केलं. कम्पेअर टू अदर टीचर्स मी काय जास्त मारत नव्हतं, खरोखर सांगते. तुम्ही त्यांना पण विचारा कमेंट बॉक्समध्ये, ती मुलं सांगतील. हा गणित खरोखर त्यांचं कच्चं होतं त्यामुळे मी थोडं ते पाडं वगैरे बाकी तुम्ही जसं आपण सांगितलं होतं तसं ते करून घेतलं. तर सिलेबस कम्प्लिशन सगळ्यात महत्त्वाचं होतं. फेब्रुवारी एंडपर्यंत आम्ही सगळा सिलेबस संपवला आणि शेवटचं 15 दिवस मी 3 टेस्ट घेतल्या. त्यांच्या 3 टेस्ट घेतल्या. म्हणून 3 टेस्ट नंतर असं रिअलाईज झालं की ती मुलं काय पेपर सगळ्या लिहितच नाहीत. फक्त 30% मुलं पेपर लिहितात, बाकीचे फक्त टाईमपास करत बसतात आणि त्यांचा उगाच 2 तास त्यापैकी मार्क होतात. 28, 29, 28, 29 मार्क पडत होतं. काही जणांना 17, 18 असं मार्क पडत होतं. पेपर वगैरे एकदम कडक घ्यायचो. कोणाला इकडलं तिकडं MCQ सुद्धा फुटू द्यायचं नाही. तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं. एक्झाम फीलच्या वरचाच फील आला की काही MCQ पण बघता येत नाहीत. त्यानंतर परत आणि पण रिव्हिजन केली. इकडल्या शाळेमध्ये एक परंपरा आहे, म्हणजे उद्या जरी पेपर असला तरी आज आपण त्या विषयाचं लेक्चर होणार. त्यामुळं त्या विषयाचं लेक्चर झालं त्यामुळं खरोखर मला तर वाटते बुमरँग मिळाला त्यांना. कारण बरीचशी मुलं होती ज्यांना म्हणजे गणितात कॉन्फिडन्स येत नव्हता. पण शेवटच्या दिवशी आम्ही जे रिव्हिजन घेतली आणि मी ज्यांना ते क्वेश्चन सांगितलं होतं त्यापैकी म्हणजे जवळजवळ 40 पैकी मला वाटते 25 ते 30 मार्काचा पेपर हाय असा, म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केला होता किंवा जे इम्पॉर्टंट दिलं होतं तो हाय असा क्वेश्चन आलते. जसं की बिंदू एक रेषा आहेत की नाही ते दाखवायला सांगितलं होतं. क्रेमरचा रूल त्यांच्याकडून पाठच करून घेतला होता. 6 फॉर्म्युला होतं ते आम्ही परफेक्ट करून घेतला होतं, त्यामुळे त्यांना काही अडचण आली नाही. सगळ्यांना पेपर म्हणजे गेला आहे आणि मला वाटतं सगळी पास होतील. आणि 100 आउट ऑफ 100 किती जणांना पडते हे बघायचं आहे. कालाच्या वेळी तरी इथंच असेल असं मला वाटते. पण कोकणच्या आतापर्यंतच्या 8 महिन्याच्या एक्सपिरियन्समध्ये 3 महिन्याचा हा एक्सपिरियन्स खरोखर मी तर म्हणलं की खरोखर खूप भारी आहे. मुलांसोबत एक्सपिरियन्स भारी होता. मुली थोड्या जरा जास्त हुशार होत्या त्यामुळं त्या एवढं म्हणजे फक्त हुशारच होत्या. मुलं खरोखर खूप भारी होती. मुलं मित्रांसारखी झालीत. खरं म्हणजे इकडं आल्यावरती कोकणी टाईपचं मुलं पण माझी मित्र एवढी जास्त नव्हती, पण ती 50 मुलं आता माझी कायमची मित्र झालेत आयुष्यभरासाठी. भविष्यात कुठून तरी आता म्हणजे समजा कुठंतरी परत कोल्हापूरला गेलो किंवा बाहेर कुठं पोस्टिंग वगैरे मिळालं आणि परत गोवाघरला यायचं ठरलं तर काय अडचण येणार नाही मला वाटते. 2-3 महिन्यासाठी जरी आपण वेकेशनसाठी आलो किंवा बाकीच्या गोष्टीसाठी आलो तर ही 60 मुलं कायम आपल्यासोबत असणार आहेत. 60 मुलांसोबतची फॅमिली एक वेगळीच प्रकारची तयार झाली आणि आम्ही ट्रिप वगैरे काढण्याचे ठरवले. इथून गोवाघरमध्ये एक महत्त्वाचं ठिकाण आहे. त्या डेडिकेशनली ज्या पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं मुलांनी देण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्यात भारी म्हणायला पाहिजे. मुलींनी तरी खरोखर अभ्यास मुली भरपूर करत होत्या. मुलं थोडी जरा टंगळामंगळ करायची, पण त्यांना पण मारून मिटवून काहीतरी करून शेवटी म्हणजे चांगल्या पद्धतीने सगळ्यांची तयारी करून घेतली. गजब बेइज्जती है.
ज्या दिवशी सांगत होते की एक्सपिरियन्स तो कसा कसा काय काय आहे त्यांचा, त्यावेळी मला पण खरोखर खूप रडायच्या गायला आल्यासारखं झालं. कारण बघा की रोज म्हणजे एक दिवससुद्धा नाही, 3 महिन्यात जरी काळ असला तरी पण फक्त बॉन्डिंग खरोखर खूप भारी झालं होतं. आणि ती कशी 10वीची मुलं आहेत त्यामुळं त्यांना एवढं जास्त बाहेरचं नॉलेज नसतं, त्यामुळे ती म्हणजे निस्वार्थ प्रेम ज्याला म्हणतात, म्हणजे फक्त शिक्षकांचं बोलणं किंवा आम्ही पण 10वीत असताना तसंच वागायचं. त्यामुळे मला पण कधी कंटाळा यायचा नाही की शनिवार जरी असला तरी मला कंटाळा यायचा नाही शिकवायला. त्यांच्या मुलांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आवडती गोष्ट म्हणजे तीच आहे की ती मुलं खरोखर खूप चांगला सपोर्ट देतात. मी म्हणतोय एखाद्याला जरी मार्क चांगला पडत नसेल, एखादा जरी शाळेमध्ये हुशार नसेल तरी पण तो म्हणजे त्या शिक्षकांना असेल किंवा मोठ्या लोकांना असेल चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट देतो. कोल्हापूरची पोरं वेगळाच विषय आहे सोडा त्यांचा. पागल हो गए लोग, कुछ भी कर सकते, यहाँ से निकलो पहले. शिक्षक झाल्यावरती कळते की खरी शिक्षकाची काय व्यथा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणची मुलं डेडिकेटेडली करतात मात्र खरोखर. ज्यांना जसं तुम्ही त्यांना दिशा दाखवाल ना तसं त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. फक्त शिक्षकांच्यावर खरोखर चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवतात. त्यांनी 3 महिने माझं खरोखर चांगल्या प्रकारे ऐकलं. थोडी मुलं जराशी होती पण मुली सगळ्या खरोखर खूप चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायच्या. जसं मी सांगेल, जसं फॉर्म्युला सांगेल तसं पाठ करून ठेवायच्या. त्यामुळं मुलांना तरी काही जास्त प्रॉब्लेम आला नाही. मुलं फक्त 10-12 तशी होती, त्यांनी थोडं जरा त्रास दिला. शिक्षक किती पण सांगत असेल, किती पण काय करत असेल तर शेवटी तुमच्या करण्यावरती जास्त आहे. त्या कोकणच्या मुलांच्यामध्ये ती तडफड आहे किंवा बाकीच्या गोष्टी पण आहेत. पण मला वाटते क्रिकेटच मुलांना थोडं जास्त डिस्ट्रॅक्ट करते अभ्यासापासून किंवा बाकीच्या गोष्टीपासून. इथली मुलं मला खरोखर खूप राग यायचा. 10वीची परीक्षा होती आणि आमचं लेक्चर असायचं रविवारी आणि इथं गावामध्ये सामने असायचे क्रिकेटचे. तुम्हाला कोकणमध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे की कोकणमध्ये क्रिकेटचं केवढं वारा आहे किंवा वेड आहे. तर वेड आहे, वारा आहे हे बरोबर आहे, तुम्ही जोपासताय क्रिकेट बरोबर आहे. सगळ्यांना क्रिकेटची आवड आहे, मला पण क्रिकेटची आवड आहे, खेळायला आवडते. पण मी समजा त्या पोरांना शिकवाय सोडून क्रिकेट खेळत बसलो तर चालेल का? आणि इथली पण लोक म्हणतात मात्र आमची पोरं नुसतं उठलं सुटलं क्रिकेट खेळत बसतात, त्यामुळे आमची पोरं पाठीमागे आहेत, त्यामुळे आमची पोरं MPSC करत नाहीत, आमची पोरं UPSCमध्ये कुठे दिसत नाहीत, आमची पोरं आर्मीमध्ये कुठे दिसत नाहीत. प्रेमी असतील किंवा क्रिकेट जे आयोजक असतील त्यांना मी आव्हान करतो की त्यांनी थोडंसं क्रिकेट कमी करावं. जर सामनं बरोबर जानेवारी-फेब्रुवारीला चालू होतात आणि 10वीचा पेपर मार्चला असतो, त्यामुळे त्यांना पोरांना अभ्यास करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे ही माझी एक सगळ्यात महत्त्वाची विनंती होती की क्रिकेट सामनं थोडं कोकणमध्ये कमी केलं पाहिजेत. मार्चला आपलं लेक्चर असेल त्या शाळेमध्ये त्या पोरांना दिशा दाखवण्यासाठी की तुम्ही आर्ट्स घेतलं पाहिजे, कॉमर्स घेतलं पाहिजे, सायन्स घेतलं पाहिजे आणि का घेतलं पाहिजे. कारण बरीचशी पोरं इथली फक्त म्हणतात की मी आर्ट्सच घेणार, फक्त कॉमर्सच घेणार, सायन्स कोण घ्यायला तयारच नाही. आणि सायन्स घ्यायला तयार नाही म्हणजे इथं माहितीच नाही सायन्स घेऊन काय होऊ शकते किंवा बाकीच्या गोष्टी. इथं फक्त माहिती आहे की आर्ट्स घ्यायचं, 11वी-12वी आर्ट्स करायची, त्यानंतर BA करायचं आणि डायरेक्ट मुंबईला जायचं, एवढंच त्या मुलांना माहिती आहे. कोकणच्या मुलामध्ये ते सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा ज्या घाटावरच्या मुलांच्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणेल मी. पण कसं आहे, त्यांना फक्त दिशा चांगल्या पद्धतीने दाखवायला पाहिजे. शिक्षक असतील किंवा जे सिलेक्टेड लोक असतील त्यांनी थोडी दिशा दाखवली पाहिजे. जे तहसीलदार लोक असतील आमचे घाटाकडले त्यांनी पण गावामध्ये थोडं गेलं पाहिजे, त्या मुलांना थोडं मोटिवेट केलं पाहिजे. खरोखर म्हणजे कोकणची मुलं मी तर म्हणतो त्यांच्यामध्ये डेडिकेशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांना दिशा म्हणजे ड्रायव्हिंग दिली नाही, त्यामुळं ती थोडी माग आहेत. पण खरोखर खूप एक्सपिरियन्स भारी होता आणि मी तरी थँक्यू म्हणाल देवाला, त्या आसबे सरांना की त्यांनी मला एक छोटीशी अपॉर्च्युनिटी दिली जेणेकरून कोकण 3 महिन्यासाठी का विना जास्त अजून मेमोरेबल राहिला. आणि खरोखर खूप भारी वाटलं 3 महिने शिकून. बोलने दे तकलीफ हुआ बेचारे को. आशा करतो की ती मुलं कुठेतरी बाहेर पुढं गेल्यावरती माझं नाव काढतील की हे शहर शिकवायला आम्हाला होते आणि त्यांच्यामुळे माझं गणित थोड्या प्रमाणात चांगलं झालं किंवा हाय ते पास झालं किंवा जे काय असेल ते त्यांच्या मनामध्ये. खरोखर खूप भारी वाटते. असं देवानं मला पण अजून कुठेतरी चान्स मिळायला पाहिजे, कुठेतरी मुलांना शिकवायला तर मला जास्त नाही, पण आता दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात अजून काहीतरी करायला मिळायला पाहिजे असं वेगळ्या प्रकारे. जेवढं हाल झालं किंवा स्ट्रेस जास्त प्रमाणात निर्माण झाला त्यापेक्षा मी म्हणेल की खरोखर खूप भारी वाटलं शिकवायला. आणि 3 महिने फुल ऑन एन्जॉय त्या मुलांसोबत केला, चांगल्या प्रकारे शिकवलं, त्यामुळे खरोखर खूप भारी वाटलं. आणि खरोखर पॉझिटिव्हिटी आली जास्त प्रमाणात. आणि माझं पण जेवढा अभ्यास होत नव्हता त्यापेक्षा जास्त अभ्यास होण्याचा प्रयत्न आता मी इथून पुढे 3 महिने करेल. बाकी तुमच्या पण कमेंट्स चांगल्या त्या पहिल्या व्हिडिओला होत्या, त्यामुळं मी अजून मोटिवेट झालो आणि मी शिकवायला गेलो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. तुम्हाला भावना आहेत आपण जे केलं ते बरोबर केलं आणि अजून कोणत्या पद्धतीने काय करता येऊ शकेल त्या मुलांसाठी ते तुम्ही नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ चला का तो लाईक कर दो, चॅनल पर सबस्क्राइब कर दो. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय.